नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज गवारीच्या शेंगाची आणि हिरव्या मिरचीची चटणी बनवणार आहे किंवा तुम्ही ह्याला ठेचा पण म्हणू शकता. आता इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत, तर जास्त तिखट असल्यामुळं 3च मिरच्या घेतल्यात इथं आणि इथं गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. शेंगाचे मिरचीचं देठं काढून घेतलेले आहेत. आता इथं कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. आता याच्यातच मिरच्या आणि शेंगा उकडून घ्यायच्या. चवीनुसार मीठ टाकायचे. 2-4 लसूण पाकळ्या टाकायच्या. आता 20 मिनिटं याला शिजवून घ्यायचे. आता बघू शकता रंग बदललेला आहे याचा. आता ही खलबत्त्यामध्ये घ्यायचे टाकून. आता हे थंड झाल्यावरच वाटून घ्यायचे. तर वाटताना थोडंसं मोठं-मोठं असं वाटून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे अर्धा चमचा, चवीनुसार मीठ टाकायचे. आता कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत 2 मोठे चमचे. थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता हे सर्व छान असं वाटून घ्यायचे. तरी खूप छान चवदार अशी ही चटणी लागते. तर एकदा नक्की बनवा. टिफिनला किंवा प्रवासात जाताना ही चटणी एकदम छान आणि चवदार लागते. एकदा नक्की बनवा. आता इथं वाटून तयार झालेली आहे बघू शकता. आता सर्व एकत्र करून एका वाटीमध्ये किंवा असंच हे फोडणीत टाकून घ्यायचंय आता ही चटणी. आता गॅसवर तवा ठेवायचा आहे किंवा कढई ठेवली तरी चालते. आता 1 चमचा तेल टाकायचे. आता थोडीशी मोहरी टाकून घ्यायची याच्यामध्ये. लसूण पेस्ट टाकायचे थोडंसं. आता ह्याच्यामध्ये वाटलेली चटणी टाकून घ्यायची आणि छान असं परतून घ्यायचंय. आता तेलामध्ये छान परतून घ्यायचंय. शिजलेलं असल्यामुळं त्याला काही वेळ लागत नाही. त्यामुळं थोडंसं तेलामध्ये परतलं तरी ही चटणी तयार होते. आता ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे. त्यामुळं एकदम छान चव लागते. आता इथं गॅस बंद करायचा आहे आणि छान असं चटणी बाजूला काढून घ्यायची. ज्यांना गवारीची शेंग आवडत नाहीत त्यांनी या पद्धतीनं जर चटणी बनवली तर आवडीनं खातील. तर एकदा नक्की बनवा. आता मी इथं जेवणासाठी घेणार आहे. आता इथं भाकरीवर मी चटणी घेणार आहे. तर एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.